की बार, लेकिन एक नारा आपको देना होगा, अब की बार भाजपा तड़ी पर। मी भाषण देत नाही, पण आज माझी थोडी इच्छा झाली. बाई काय कमी बोलले त्याच्यामुळे मी जास्त भाषण देतोय. यांनी बाई ना बा तू येतं तर काय बी बोलतं जण आपण ऐकून घेतो म्हणून मी उभा राहिलो. या जीवनात अमरीशभाईने 90 पासून तुमच्यासाठी जीवन दिला. त्यांच्या विचाराने मी ना मुकेशभाई त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहिलो. या तालुक्याने माझ्या वडिलांना फार रिस्पेक्ट दिला, माझी आईला आणि सगळ्यांना. बाई तर मरेपर्यंत करणार, पण मी मरेपर्यंत करणार. आणि येणारी जनरेशन, तुम्ही आम्हाला आमदार केलेला आहे. तुम्ही आम्हाला अमरीश पटेलला गुजरातची एक घर असून 34 वर्षापासून तुम्ही आमदार केला, ते उपकार आम्ही विसरू शकणार नाही. हे काय तेव्हा पार्टी नव्हती, कोणत्याही पार्टीच्या असो धनगर, नाही तर तू समजेल मी शिवसेना, काय शिवसेना बीजेपी नाही काँग्रेस, आम्ही एकच पक्ष मानतो, ते शिरपूर तालुका आमचा पक्ष आहे. या एकच माणसाचा जीवन आम्ही बदलायला निघालेलो आहोत. एकही मुलगा उपाशी राहू शकत नाही या हिशोबाने काम करतोय. खास करून कोणताही मेडिकल असल्याच्या घराच्या कोणत्याही मुलाच्या या किंवा आई वडिलांच्या काही त्यांची तकलीफ झाली तर रात्र दिवस आम्ही उभा राहून मुंबईला पाठवतो. त्याची वजह अशी आहे की जर आई वडील जिवंत राहिले तर आमचं घर सुरक्षित राहील, त्या हिशोबाने काम करतो आहे. माझं ऑपरेशन झाला, तुमच्या एक सगळ्यांची इच्छा होती की मुकेशभाई वाचायला पाहिजे. कॅन्सरमधून बाहेर निघालो. परवा बाईचं ऑपरेशन झाला. भाई म्हणे कुछ नहीं अपने को निकलना है, और भाई काल घेऊन गेले इथं. कारण की आपण इना गावीत नाही बघणार, आपण कोणाला बघायचं नाही, भारतीय जनता पार्टीचे मोदी साहेबांना बघून आपण मत द्यायचं. आणि तेच आपलं काही करू शकतात. आम्ही काँग्रेसमध्ये राहिलेलो आहे, त्या विचाराने आम्ही बघितलेलं आहे. हरेक घर आणि मुस्लिम समाजामध्ये आम्ही फिरलेलो आहे. पण तुम्हाला एकच सांगतो की एकच पार्टी अशी आहे की 1-1.5 वर्षात आपल्याला 1500 ते 2000 करोड रुपये या तालुक्यातही डेव्हलपमेंटसाठी दिलेलं आहे. एक आणखी सांगतो की या तालुक्यामध्ये एज्युकेशनमध्ये जे बदलाव, किसान विद्या प्रसारक आणि आर सी पटेल संस्था आणि शिरपूर एज्युकेशन सोसायटी, मुंबईची SVK मॅथ्स कॉलेज, हे सगळे संस्था आपण मुंबईतून इथे आणलेली आहे. का आणली? मुंबईचा पैसा तुम्हाला द्यायला. त्यांचे विचार होते गरिबामध्ये बदलाव यायला पाहिजे, आमची आई वडिलांना जेवण 2 टाइम मिळायला पाहिजे, त्या हिशोबाने एज्युकेशन देतो. हा 2000 माणसं दरवर्षी आपल्या एज्युकेशन संस्थांमधून निघतात, नोकरीवर लागतात. हे एकच संस्था आहे ज्यामध्ये तालुक्यामध्ये कोणत्याही दाखवून द्या की 2000 माणसं या परिसरामध्ये या तालुक्यामध्ये जॉब मिळत असेल असा एकही तालुका दाखवून द्या. एक काम करण्यामध्ये अमरीश पटेलचा पूर्ण हात लागलेला आहे. रात्र दिवस झोपू देत नाही आम्हाला. त्याचे कारण म्हणजे एकच, या तालुक्याने आमचे वडील आई सगळ्यांना तुम्ही रिस्पेक्ट दिला आणि त्यामुळे आम्ही काम करतो आहे. आणि तुम्हाला बाईंनी सांगितलं आम्ही 300 बेडचे हॉस्पिटल बनवणार आहोत. जेव्हा हे कोरोना आला, काही लोक आमचे आई वडील, आमचे भावासारखे सगळे आपल्या तालुक्याला सोडून गेले. ही लोक इथे छातीवर एकही माणूस म्हणायला नको, हे तयारीने आम्ही हॉस्पिटल बनवतोय. हे 1000 बेड काही काम लहान काम नाही आहे, फार मोठं आहे. मुंबईमध्ये 1000 बेडचे 2-4 हॉस्पिटल असतील आणि आपण शिरपूर तालुक्यामध्ये 1000 बेडचं बनवतोय. नंदुरबार तालुका डिस्ट्रिक्टला याचा फायदा मिळेल, जळगावच्या डिस्ट्रिक्टला मिळेल, सेंधवाच्या डिस्ट्रिक्टला मिळेल. म्हणून तुम्हाला सांगतो एक काम करण्यामध्ये अमरीशभाईंचं जीवन पूर्ण चालून टाकला. नाही तो काय गरज होती
धंदा पाणी आम्ही तो सकाळी उठलो की बनिया बातमी, वडील विचारे काय नोट आणली, संध्याकाळी किती बॅलन्स आहे हे विचारायचं. पण तुम्ही ते तयार केलं आणि त्यांनी आमदारकी स्वीकारली आणि आज आमदार तुम्ही बनवलेला. आणि त्याचे चुकवणं आम्ही किती केलं तर कमी आहे, कारण की 36-34 वर्षापासून भाई आमदार आहे. काही लोक बोलतात की असं झालं तसं झालं, काही होणार नाही. जिथपर्यंत पटेल फॅमिली तुमच्या बरोबर आहे, जिवंत राहणार आहोत तुम्ही सगळे, हे मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो. कोणी माणूस कॅन्सर असेल काही असेल, माझी जवाबदारी वाचवायची. मग वर्षे भगवान की आशीर्वाद होगा तो बचेगा. मगर हर आदमी अपना भाई है, अपनी माँ है, अपना काका है, अपना दादा है, अपनी दादी है. ये अगर हिसाब से आपने काम किया तो कोणत्याही तालुक्यामध्ये, आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये एकही माणूस ऐंशीच्या खाली जायला नको. जे दारू पीत असेल त्यांना समजून घाला की पिऊ नका रे भावबांनो. हे पिऊन पिऊन आपण भरून जातोय. किती मुली विधवा होतात. आदिवासी पट्ट्यामध्ये खास करून सगळ्यांनी जागृत व्हायला पाहिजे की तुम्ही दारू कमी पिया, पीत असेल तर कमी पिया, नाही तर पीत म्हणून आपल्या बायकोच्या, आपल्या मुलांच्या, आपल्या आईच्या, आपल्या भावाच्या काय हाल होता तुम्ही हे बघायला पाहिजे. एवढंच माझ्या 2 विनंती आहे. तुकडे सभे आले त्यासाठी आम्ही फार मी आभारी आहे. सगळे स्टेजचे लोक आभारी आहे मानतात. बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार.